नमस्कार मंडळी, राम राम. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच की आम्ही सर्वजण गेट टुगेदरला एकत्र आलेलो आहोत आणि आमचा कार्यक्रम पण सुरू झाला आहे. तर इथे सर्वप्रथम मला माझ्या गुरुजनांबद्दल थोडंसं बोलायचं आहे. तर ते मी तुमच्याशी माझं जे मत आहे ते म्हणजे सगळ्या आमच्या विद्यार्थ्यांचं मत आहे ते व्यक्त करणार आहे त्यांच्या वतीने. तर मोठे भाग्यवान आम्ही आपल्या सम आम्हा गुरुजन लाभले, आपल्या सहवासाने आमचे जीवन धन्य झाले. म्हणतात ना, आई वडील यांच्यानंतर जर दुसरं कोणाचं ऋण असेल आपल्यावर तर ते आपल्या गुरुजनांचं असतं. कारण आई वडील फक्त आपल्या मुलांना घडवत असतात, तर शिक्षक आपल्या जीवनात 10 ते 15 पिढ्या घडवत असतात आणि हे निरंतर सत्य आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी जे शिक्षणाचं कार्य सुरू केलं ते तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम शिक्षकांनी केलं आहे. आणि त्या शिक्षकांच्या कामात आमच्या गुरुजनांचं योगदान तर खूप खूप मोलाचं आहे. ही शिक्षणाची ज्योत आमच्या गावात जर सर्वप्रथम आणली तर आमच्या शिक्षकांनीच आणली. आमचं एक छोटंसं 2000 ते 3000 लोकवस्तीचं गाव होतं. या गावात 1ली ते 7वीपर्यंतची शाळा होती, पण त्यानंतर मुलांना शिक्षणासाठी एकतर बाहेरगावी जावे लागे किंवा बरीच मुलं शिक्षण सोडून देत. आणि मुलींचा तर विषयच नव्हता. मुलींना तर त्या काळी कोणी बाहेर शिकण्यासाठी पाठवतच नव्हतं. त्यामुळे साधारणतः मुलींना 7वी झाली की घरीच राहावं लागे आणि मग पालक आपल्या मुलींचे लवकरच लग्न करून टाकत. कारण की त्यावेळेस दळणवळणाची अशी काही सुविधाच नव्हती. सकाळी एक 10 वाजता एक लालपरी गावात यायची आणि एक संध्याकाळी 5 वाजता. म्हणजे बाहेर शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग हा पूर्णपणे बंद होता. अशा या परिस्थितीत ही जी परिस्थिती ती बघून त्यावेळेस आमच्या शिक्षकांनी आमच्या गावात हायस्कूल सुरू करायचं ठरवलं. आणि ज्यावेळेस त्यांनी हायस्कूल सुरू करायचं ठरवलं त्यावेळेस त्यांच्याकडे ना विद्यार्थी होते ना वर्ग होता, की वर्ग कुठे भरवायचा, विद्यार्थी कसे गोळा करायचा, हा तर त्यांच्यापुढे मोठा प्रश्न होताच. पण त्याशिवायच आमचे सर्व शिक्षक जे होते गुरुजन हे उच्च शिक्षित असे होते की त्यांनी विचार केला असता की त्या काळी त्यांना बाहेर खूप जास्त पगाराची चांगली नोकरी बाहेर मिळाली असती. पण त्यांनी ते सर्व गोष्टी टाळून की नाही, या गावात शिक्षणाची सोय झाली पाहिजे, इथले पण मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, असा जो चांगला विचार केला, जो समाजसेवेचा वसा त्यांनी त्यावेळेस घेतला आणि तो विचार करून त्यांनी आमच्या गावात हायस्कूलचा पाया रोवण्याचा विचार केला. आणि अक्षरशः त्यांना सर्वप्रथम शाळेत ना हायस्कूलला 8वीला मुलं आणायचे ना, त्याच्याकरता त्यांनी ना घरोघरी जाऊन मुलांच्या पालकांना विनंती केली की अहो, तुमच्या मुलाला कमीत कमी 10वीपर्यंत तरी शिकवा, जेणेकरून तो शिकेल, त्याला समजेल काय चांगलं काय वाईट, तो त्याच्या आयुष्यात प्रगती करू शकेल, असं त्यांनी पालकांना समजून सांगितलं आणि शाळेमध्ये मुलांना येण्यासाठी प्रेरित केलं. आता मुलं तर यायला तयार झाले, पण वर्ग कुठे भरायचा हा प्रश्न होता. तर त्यावेळेस त्यांनी काही गावकऱ्यांच्या सल्ल्याने वगैरे अक्षरशः देवीचं मंदिर होतं आमच्या गावातलं, त्या मंदिरात सर्वप्रथम पहिला 8वीचा वर्ग भरला आणि 2 ते 3 वर्ष शाळा, एक वर्ग देवीच्या मंदिरात तर एक वर्ग दुसऱ्या एखाद्या खोलीत, अशा प्रकारे त्यांनी ती शाळेची सुरुवात केली. की म्हणजे खूप खूप खडतर असा त्यांचा प्रवास आहे आणि हा प्रवास कसा सगळ्यांसमोर आलाच पाहिजे असं मला मनापासून वाटतं. की आमच्या शिक्षकांनी जी मेहनत घेतली ना ती सगळ्यांसमोर आलीच पाहिजे, म्हणून ती माझ्या मनोगतातून मी सांगते. आणि त्यावेळी आता शाळा तर सुरू केली, वर्ग तर सुरू केले, पण त्यावेळी त्यांना पगार हा सुद्धा नव्हता. मग त्यांनी ठरवले की आपण मुलांकडून महिना 25 रुपये फी घेऊ. म्हणजे मग 25 रुपये म्हणजे आता तर काहीच नाही, आणि त्यावेळेस 25 रुपये म्हणजे अवघे त्यांना महिन्याला 400-500 रुपये हा पगार मिळायचा. त्या 400-500 रुपयात स्वतःचाही खर्च भागवायचा आणि शाळेचाही खर्च करायचा, ही खूपच कठीण गोष्ट होती. तरी पण त्यांनी तो सर्व संघर्ष सहन केला आणि त्या सर्व संघर्ष सहन करूनही त्यांनी ते शाळेतलं आपलं जे शिक्षणाचं कार्य आहे, ही ज्योतिबा फुलेंनी लावलेली शिक्षणाची ज्योत आहे, ही ज्योत अखंड तेवत ठेवण्याचे त्यांनी प्रयत्न केले. आणि त्या परिस्थितीत जर एखादा मुलगा हुशार आहे किंवा एखादी मुलगी हुशार आहे पण त्याची घरची परिस्थिती नाही आहे ती फी भरण्याची, तर त्या मुलांना त्यांनी ती फीसुद्धा माफ केली. म्हणजे स्वतःला असं एवढी स्वतःची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही त्या होतकरू मुलीची ते फी माफ करत होते. इतकं त्यांचं मोठं मन होतं. नाही तर आजकाल बाहेर आम्ही प्रायव्हेट शाळांमध्ये मुलांना टाकतो तर 1-1 लाख रुपये फी आहे आणि ती पण फी जर नाही भरली तर मुलांना वर्गात बसून दिला जात नाही, अशी परिस्थिती आहे. आणि त्या काळी आमच्या शिक्षकांनी हा जो केलेला त्याग आहे हा म्हणजे शब्दात व्यक्त करणं म्हणजे खूपच असं नाही का, करू शकत नाही त्यांच्या त्यागाचंही.
आणि आज आमच्या शिक्षकांनी जो काही हा त्याग केला आणि जे हायस्कूलचं जे छोटंसं रोपटं त्यांनी लावलं, त्या रोपट्याचा आज खरंच वटवृक्ष तयार झालेला आहे. आणि त्यामुळेच आहे ना, आमच्यातील आज भरपूर सारे मुलं आहे ना, कोणी शिक्षक आहे, कोणी प्राध्यापक आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी प्रगतिशील शेतकरी, तर ज्या मुली आहेत त्यासुद्धा उत्तम गृहिणी आहेत. आणि हे त्यांचेच सगळे संस्कार आहे. त्यांनी जे शिक्षणासाठी जे झटले ना, की गावातल्या मुलामुलींना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे, त्याचंच प्रतीक आहे की आज या कार्यक्रमाला आमच्या सगळ्या मुलींची इतकी उपस्थिती. नाही तर कदाचित आम्हाला त्या काळी शिकायला भेटलं नसतं, तर आज या कार्यक्रमाला आम्ही उपस्थितसुद्धा नसतो. आणि आज हे जे काही गावातील मुलं आहेत ते तर आपलं गावातील संस्कृती, परंपरा आणि शेती तर उत्तमरित्या सांभाळतातच. पण ज्यावेळेस हा कार्यक्रम ठरला त्यावेळेस या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी त्यांनी ठरवलं की आम्ही गावात राहतो, आम्ही इथलं सगळं बघून घेऊ. ती जबाबदारी आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि उत्तमरित्या पार पाडली. आणि आमचाच एक मित्र हा पत्रकार पण आहे, त्याने पण आमचा कार्यक्रम इतका छान झाला की त्याची माहिती प्रत्येक पेपरला दिली. त्यामुळे हे जे आज घडले ना, हे सर्व मुलं, या सर्व इतकी चांगले मुलं मुली घडण्यामागे सगळ्यात मोठं योगदान हे आमच्या शिक्षकांचंच आहे. आणि म्हणूनच हा आज आमचा जो गेट टुगेदरचा कार्यक्रम म्हणण्यापेक्षा हा खऱ्या अर्थाने गुरु शिष्य मनोमिलनाचा कार्यक्रम होता. की आम्ही गुरुजनांच्या ऋणातून तर कधीच मुक्त होऊ शकणार नाही, पण तरी पण मी माझ्या मनोगतातून त्यांच्या ऋणातून थोडंसं उतराई होण्याचा केलेला हा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. आणि मी तर म्हणेल आमच्या शिक्षकांनी हे जे कार्य केलेले आहे, जे शिक्षक कसे असतात ना विद्यार्थ्यांसाठी, ते किती आपल्या स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करताही जे कार्य करतात ना, हे कार्य सर्व जणांपर्यंत पोहोचलंच पाहिजे. आणि आमच्या शिक्षकांनी तर स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता आमच्या गावात जी शिक्षणाचा जो पाया रचला आहे, आज त्या छोट्याच्या रोपट्याचा मोठा वटवृक्ष झाला आहे. आणि आज गावात एक चांगली शाळा आहे की आज मुलींना बाहेर जावं लागत नाही आहे, ते शिकतात, ते बाहेर पडतात, चांगले नोकरीला वगैरे लागतात. हे सगळे आमच्यावर आमच्या शिक्षकांचे, गुरुजनांचे खूप मोठे उपकार आहेत. आणि हे सगळे सर्वांपर्यंत पोचलेच पाहिजे. आणि मी तर म्हणेल की माझ्या या आजच्या व्हिडिओला आमच्या शिक्षकांसाठी तर तुम्ही सगळ्यांनी एक चांगली कमेंट तर नक्कीच केली पाहिजे. आणि आपल्या ग्रुपवर सुद्धा हा व्हिडिओ पाठवलाच पाहिजे, जेणेकरून आमच्या शिक्षकांनी किती मोठा त्यांचा त्याग करून हे जे वटवृक्ष हा उभा केला आहे ना, हा सर्वांना समजलाच पाहिजे. असं म्हणतात ना की पसरावे शाळेचे नाव चोहीकडे, पसरावे शाळेचे नाव चोहीकडे, मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा, जी तयार करेल देशासाठी बाळा. असं याप्रमाणे आमच्या शिक्षकांचं कार्य आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.